नमस्कार मित्रांनो, गणेश कावाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आता पहा, आपण जे काही पोलीस भरतीचे कुठ प्रश्न आहे ते कुठ प्रश्न बघतोय। तर आता आपला हा पुढचा भाग आहे। जसं की बघा, आपण जास्त टाइमपास करण्यापेक्षा प्रश्न नंबर भर देऊ। पहा, प्रश्न एकदम सोपे सोपे आहे, पण ते पण आपल्याला जमत नाही, तर ते आता त्या अनुषंगाने आपण हा लेक्चर घेणार आहोत। जसं की पहिला प्रश्न पहा काय आहे तो। तर हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवले, तुम्हाला समजण्यासाठी आणि आपला वेळ वाचावा या कारणामुळे मी फक्त ही डायग्राम काढून ठेवली की जेणेकरून तुम्हाला मी थोडंसं फास्ट मध्ये समजून सांगेल आणि व्यवस्थित समजून सांगेल। जसं की पहिला प्रश्न पहा, टेबलावर ₹1 गोल नाणे ठेवले आहेत, त्याच्या भोवती त्याच आकाराची किती नाणी ठेवता येतील जे मधल्या आणि बाजूच्या नाण्याला स्पर्श करतील। जसं की मी असं गृहीत धरतो का आता हे तुमचं मधलं नाणं आहे, म्हणजे मी हे नाणं ठेवलं, याच आकाराची एक नाणं अजून ठेवलं, त्याच आकाराचं ₹1 अजून एक नाणं ठेवलं। आता आपण काय करणार आहे, पेपरला गेल्यानंतर काही ₹1 नाणं ठेवून असं गोल गोल करत पाहणार नाहीये, बरोबर आहे का नाही। आणि बरेच विद्यार्थ्यांचं उत्तर पाठ आहे, याचं उत्तर आहे 6। काय आलं कसं आलं माहित नाही, बरोबर आहे का नाही। मग आता हेच कन्सेप्ट आपल्याला समजून सांगणार आहे मी तुम्हाला का नेमकं हे 6च का आले, 5 का नाही आले, 4 नाही आले, 7 का नाही आले। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो। जसं की हा आपण केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू आहे। सध्या आपण फक्त 3 वर्तुळ घेतले। आपण असं गृहीत धरू का आधी हे ₹1 नाणं ठेवलं, त्याच्यानंतर दुसरं त्याला स्पर्श करणारं दुसरं ₹1 नाणं ठेवलं, त्याच आकाराचं इथं तिसरं नाणं ठेवलं। आता हे जे ₹1 नाणं आहे हे आपलं मधला भाग आहे किंवा मधलं नाणं आहे। पहा, एका टेबलावर त्याच्या भोवती आकाराची किती नाणे ठेवता येईल जे मधल्या, आता हे तुमचं काय मधल्या आकाराचं नाणं आहे। मी जर यांचे केंद्रबिंदू जोडले तर तुम्हाला लक्षात येईल का असे केंद्रबिंदू जोडून घेतले तर तुम्हाला लक्षात येईल का हा एक मध्ये त्रिकोण तयार झाला आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहे आणि तिन्ही कोण सारखे आहे, म्हणजे हा त्रिकोण तुमचा समभुज त्रिकोण आहे, त्याच्यात 3 बाजू आणि 3 कोण सारखे आहे। समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो। किती अंशाचा असतो? 60 अंशाचा असतो। आता तुम्हाला आपण हे मध्ये ठेवलं होतं, 60 अंश तयार करण्यासाठी आपल्याला 2 वर्तुळांची गरज पडली, पण आपल्याला ह्या पूर्ण वर्तुळाच्या बाजूला अजून किती वर्तुळ पाहिजे ते शोधायचं आहे। तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक वर्तुळ किंवा कोणतंही वर्तुळ घ्या ते 360 अंशाचं असतं। किती अंशाचं असतं? 360 अंशाचं। मग आता मला ह्या 360, आता हा मला वर्तुळ पूर्ण करायचा आहे, त्यातला हा जो एवढा जो काही कॉर्नर आहे त्याला आपण काय म्हणू, समजा वर्तुळ पाकळी म्हणू। ही जी काय आहे ना, ही वर्तुळ पाकळी ही 60 ची आहे। मग मला असं समजा असं गृहीत धरतो का अजून एक वर्तुळ पाकळी तयार करायची 60, त्याच्यानंतर परत 60, किती झाले 180, परत किती झाले तर परत 60, परत 60, म्हणजे आपल्याला कळतंय 60 60 120 180, त्याच्यानंतर 240, म्हणजे 1 2 3 4 5 6 बरोबर 360, म्हणजे एक वर्तुळ तयार होईल। मग आता मला सांगा, हे झालं वर्तुळ तयार। मग जर समजा हे 60 अंश तयार करण्यासाठी मला 2 स्पर्श वर्तुळांची गरज आहे, परत हे 60 अंश तयार करण्यासाठी 2 स्पर्श वर्तुळांची गरज आहे, त्याच्यापैकी आपला एक आलेला आहे। मग आता मला सांगा का दोन स्पर्श वर्तुळ लागतात। पहा, एक 60 अंश तयार करण्यासाठी 2 स्पर्श वर्तुळ लागतात। मग आपल्याला करायचे 360 अंश, बरोबर आहे की नाही, आपल्याला करायचे 360 अंश। मग तुम्ही म्हणाल का सर 360 ला जर 60 ला जर तुम्ही 360 करायचे असेल तर 6 6 36 6 ने गुणतात। मग 2 ला पण काय करा, 2 ला पण 6 ने गुणा, मग 6 दुने 12 होतील। आपला 12 हे उत्तर नाही, आपल्याला कळतंय का ह्या प्रत्येकामध्ये ज्यावेळेस मी पुढे आणखीन एक वर्तुळ आखल, समजा मी असं एक वर्तुळ आखलं, बरोबर आहे का नाही, मग आता हा एक वर्तुळाचा काय झाला कॉमन भाग झाला। मग प्रत्येक 2 मिळून एकदा 60 अंश होतोय, म्हणून ह्या 12चे तुम्ही निम्मेच घ्यायचे किंवा तुम्ही असं गृहीत धरू शकता का ह्या 6 ने गुणलंय म्हणजे आपल्याला 6 स्पर्श वर्तुळांची गरज आहे। काय आहे? 6 स्पर्श वर्तुळांची गरज आहे, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 6। आता बऱ्याच जणांना समजलं असणार आहे, बऱ्याच जणांना कन्सेप्ट काय ते समजलं नसणार आहे, पण तुम्हाला मी काय सांगतो का जसं की हा तुमचा जो काही तुमचा त्रिकोण आहे हा समभुज त्रिकोण आहे आणि त्याची प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे। आणि हे जर आपलं मधलं वर्तुळ असेल तर हा वर्तुळ तयार करण्यासाठी आपल्याला 360 अंशाची गरज असते, कारण कोणतंही वर्तुळ 360 अंश मापाचं असतं। मग आपल्याला हे 60 अंश तयार करण्यासाठी 2 वर्तुळ स्पर्श झाले। मग आपल्याला तसं पाहिलं गेलं तर 360 करायचंय, तर 360 करण्यासाठी 60 ला जर आपण 6 ने गुणलं तर बरोबर 60 गुणिले 6 म्हणजे 360 आहे। त्याचप्रमाणे मी 2 ला पण 6 ने गुणलं तर 12 वर्तुळांची गरज पडते, पण आपलं उत्तर 12 नाहीये। का नाहीये? कारण तुमच्या लक्षात येईल का मी जरी अजून एक वर्तुळ आखलं
तर 2 वर्तुळांचा मिळून 60 अंश तयार होतोय. मग 12 वर्तुळांचा मिळून याचा अर्थ 12चे निम्मे करायचे, म्हणजे याचा अर्थ 6 वर्तुळांची काय आपल्याकडे गरज पडणार आहे. तर काय होणार आहे, त्याला स्पर्श होणार आहे मधल्या वर्तुळाला आणि इतरांनाही बाकीचे स्पर्श होतील. जसं की आता हे एक झालं, आता मी मला पूर्ण एक आणि हे काय असणार आहे 1. 1 2 3 4 5 6 हे झाले तुमचे 6 वर्तुळ. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला एक आयडिया क्लिअर करण्यासाठी सांगितलंय. तर प्रश्न नीट समजला असेल तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. जसं की बघा, गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील? पालघर पोलीस शिपाईचा प्रश्न आहे. याचं पण उत्तर बऱ्याच जणांचं पाठ आहे 50-50. ठीक आहे, पण आता बघा, आपल्याला ज्यावेळेस कन्सेप्ट समजून घ्या, तर पहिली पायरी आहे तर 1 फुल ठेवणार, दुसरी पायरी आहे तर 2 फुलं ठेवणार, तिसरी पायरी आहे तर 3 फुलं ठेवणार. का बरं? कारण प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवणार आहे तो. बरोबर आहे का नाही? असं करत 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 शेवटची पायरी काय आहे? 100 आहे. मग आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का? n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. मग याचा अर्थ काय आहे? 100 गुणाकारामध्ये 100 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 101. भागाकारामध्ये किती लिहिणार आहे? 2 लिहिणार आहे. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0, 50 गुणिले 101 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 50-50. किती उत्तर आहे? 50-50. आता 101चं एक वैशिष्ट्य सांगतो. 101 ही संख्या आणि तिचा गुणाकार कोणत्याही 2 अंकी संख्या सोबत केला, जसं की 101 गुणिले मी केले 35, कारण ही 2 अंकी संख्या आहे, तर उत्तर नेहमी 35-35 म्हणजे 35च डबल करून लिहायचे. 35-35. उदाहरणार्थ मी जर म्हणलं 101 गुणाकारामध्ये 81, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 81-81. जसं की इथं पाहता 50 गुणिले 101, तर 50 गुणिले 101 उत्तर काय यायला पाहिजे? 50-50. हे तुम्हाला 101चा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न पण सोपा होता. पुढचा प्रश्न पहा. बर, पुढचा प्रश्न पहा. सोपे प्रश्न आधी घेऊ आपण. पुढचा प्रश्न पहा. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत 4च रंगाचे चेंडू असेल, आता पहा आपल्याकडे रंग किती आहे? तर तुम्ही म्हणा सर 4च रंग आहे. त्यांनी सांगितलंय का 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती आहे? मग आता याची शॉर्ट ट्रिक सांगतो का एकूण चेंडू कसे काढतो आपण. तर एकूण चेंडू बरोबर हे जे काही आहे ना, एका पिशवीत 12 सोडून तर ते 12 घ्या, त्याच्यानंतर काय आहे 21 सोडून परत 21 घ्या, परत 20 सोडून 20 घ्या, त्यानंतर 19 सोडून 19 घ्या आणि एवढ्यांची बेरीज करा. तुम्ही म्हणा सर 9 1 10, 10 2 12, हातचा दिला 1, 2 2 4 9 6, 6 1 7, टोटल किती आले? 72 आले. टोटल आले 72 आणि त्या 72 ला काय करायचंय? आपल्याकडे एकूण रंग किती रे? तुम्ही म्हणा सर आपल्याकडे एकूण 4 कलरचे चेंडू आहे, त्या 4 मधून नेहमी 1 मायनस करायचा. 4 मधून जर 1 गेला तर खाली किती राहिला? 3, आणि त्या 3 ने फक्त या 72 ला भाग द्यायचा. ठीक आहे, मग आता जर 72 ला जर तुम्ही 3 ने भागला, 3 1 3, 3 2 6, खाली उरला 1, 12 झाले, 3 चौक 12. म्हणजे याचा अर्थ त्या पिशवीत एकूण 24 चेंडू असणार आहे. किती 24 चेंडू असणार आहे? तर 24 चेंडू असणार आहे. ठीक आहे, शॉर्ट ट्रिक सांगितली तुम्हाला. बेसिकने पण सोडू शकतो, पण बेसिकने थोडासा वेळ जाईल कारण एक्स वापरावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे शॉर्ट ट्रिक्स सांगण्यासाठी किंवा कशी लक्षात ठेवायची आहे, जे उरलेले सोडून किंवा सोडून असेल त्या सगळ्यांची बेरीज करायची. किती रंग आहे? 4 रंगामधून 1 रंग मायनस करायचा आणि ते उरलेल्या रंगाने म्हणजे 3 रंग उरले किंवा 3 उरले त्याने भाग द्यायचा. आता जर असं असतं तर समजा 3च रंग आहे तर 3 मधून 1 केला असता तर 2 ने भाग दिला असता. 5 रंग असते तर 5 मधून 1 वजा केला असता तर 4 ने भाग दिला असता, याप्रमाणे. ठीक आहे, याचं उत्तर किती मग? 24 आहे. बरं, आता पुढे पहा. हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर ABCD हे 4 मित्र आपापसात एका रकमेचे असे वितरण करतात की A ला B पेक्षा 1 कमी, A ला B पेक्षा 1 कमी, C ला D पेक्षा 5 जास्त, C ला D पेक्षा 5 जास्त, D ला B पेक्षा 3 जास्त मिळतात, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते? ठीक आहे, एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. आता इथं पहा, तुम्हाला जास्त करून C ला D पेक्षा म्हणलंय, परत D ला B पेक्षा म्हणलंय. ठीक आहे, आता आपण असं गृहीत धरू, तुमच्या मनाने तुम्ही काही गृहीत धरू शकता, अशातला काही भाग नाहीये.
मी असं गृहीत धरतो का डी ला 5 रुपये मिळाले. तुम्ही जास्त सुद्धा गृहीत धरू शकता. तुम्ही असं गृहीत धरू शकता का डी ला 10 रुपये मिळाले, 20 रुपये मिळाले, किंवा तुम्ही असं पण गृहीत धरू शकता का ए घेऊ शकता, ए ला 10 रुपये मिळाले. तुम्ही काहीही गृहीत धरू शकता. मला असं वाटतं का 2 वेळा डी कॉमन आला ना, 2 वेळा डी कॉमन आला ना, मग मी डी ला 5 रुपये मिळाले असं गृहीत धरतोय. मग आता पहा, सी ला डी पेक्षा 5 रुपये जास्त मिळाले. मग सी ला डी पेक्षा 5 रुपये जास्त मिळाले, म्हणजे याचा अर्थ सी ला किती मिळाले, 10 रुपये जास्त मिळाले. त्याच्यानंतर डी ला बी पेक्षा 3 जास्त मिळाले. मग आता डी ला बी पेक्षा काय मिळाले, 3 जास्त, म्हणजे याचा अर्थ का बी ला डी पेक्षा 3 कमी मिळाले. मग 3 कमी मिळाले म्हणजे किती मिळाले, 2 मिळाले. हे पहा, किंवा तसं समजत असेल तर डी ला बी पेक्षा 3 जास्त मिळाले, तर बी ला मिळणारे 2, त्याच्यापेक्षा 3 जास्त म्हणल्यानंतर 2 मध्ये 3 मिळालं बरोबर 5 होईल. आता वरच्या सेंटेन्स कडे येऊ. ए ला बी पेक्षा 1 कमी मिळाला. मग ए ला बी पेक्षा 1 कमी मिळाला, मग 2 मधून 1 वजा करा, राहिला 1, म्हणजे ए ला मिळाला 1. हे पहा, 1 कमी मिळाला, 1 कमी मिळाला. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली, तर सर्वात कमी रक्कम मिळाली ए ला. तुमचं ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे, तुमचं काय ऑप्शन नंबर 2 आहे. असे प्रश्न थोडक्यात तुम्ही स्वतःला समजून अशा भाषेत काय करायचे, स्वतःच्या मनाने काहीतरी एक रक्कम मानायची, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न लवकर सॉल्व्ह होईल. नाही तर आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्याकडे असा आहे, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जातात. म्हणजे बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी केले जातात. सुनीलने सर्व प्रश्न सोडविले आणि त्यास 95 गुण मिळाले. त्यास काय झाले, 95 गुण मिळाले. तर त्याचे किती प्रश्न चुकले. आता पाहिजे काय म्हणलंय, तर त्याचे किती प्रश्न चुकले असं तुम्हाला त्याने सांगितलंय. मग आता पहा, हा जो काही प्रश्न आहे, तर हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई 2021 ला पडला होता. आता याचं विश्लेषण पहा, आपण याला 2 ते 3 प्रकारे सोडू शकतो. एक ऑप्शनने पण सोडू शकतो, पण आता मी पहा का सोडवतोय, हे सगळ्यात महत्वाचं शॉर्टकट सांगतो. पहा, जर समजा 40 प्रश्न आहे आणि ह्या 40 प्रश्नाचे उत्तर त्याने सगळेचे सगळे बरोबर दिले असते, तर त्याला पडायला पाहिजे होते 40 गुणिले 5. 40 गुणिले 5 म्हणजे 200 गुण. किती गुण पडायला पाहिजे, 200 गुण. पण त्याला पडले 95 गुण, म्हणजे याचा अर्थ 200 पडायला पाहिजे होते, पण पडले 95. मग आपण ते 95 याच्यातून मायनस करून टाकू, म्हणजे याचा अर्थ त्याचा 105 गुणांचा काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. 105 गुणांचा काय झाला, लॉस झाला. आता ह्या 105 गुणांमध्ये लॉस कसा झाला, तर पहा, त्या 105 गुणांमध्ये काही प्रश्न त्याचे बरोबर पण असतील आणि काही प्रश्न त्याचे चुकलेले पण असेल. पण जे बरोबर प्रश्न होते आणि जे चुकलेले प्रश्न आहे, ते चुकलेल्या प्रश्नांमुळे बरोबर प्रश्नांचे मार्क कमी झाले. मग आता पहा का तुम्हाला एक आयडिया, तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे का चुकलेल्यांमुळे बरोबर असणाऱ्यांचे मार्क सुद्धा कमी झाले. मग आता बरोबर प्रश्नाला 5 मार्क आहे आणि चुकलेल्या याला 2 मार्क कमी केले जातात. तसं पाहायला गेलं तर आपला लॉस किती, एक प्रश्न सोडवला तर मी जर एक प्रश्न सोडवला तर मला 5 गुण पडतात. पण जर माझा तो प्रश्न चुकला तर जे 5 गुण पडायचे होते ते पण नाही पडत आणि आणखीन 2 मार्क पण जातात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 5 अधिक 2 7 मार्कांचा माझा काय लॉस आहे. मग 7 मार्कांचा लॉस आहे, त्या 7 ने फक्त 105 ला भाग द्या. 105 भागिले 7, 7 एक 7, 7 किती, तर 7 एक 7, किंवा तुम्ही डायरेक्ट 15 7 105 म्हणू शकता. म्हणजे याचा अर्थ त्याचे 15 क्वेश्चन काय झाले, चुकलेले. त्याचे 15 क्वेश्चन चुकलेले आहेत. ही झाली तुमची टेक्निक. तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता. तुम्ही याला ॲलिगेशन सुद्धा लावू शकता आणि तुम्ही याला ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जसं की बघा, त्याने जर समजा पहिला ऑप्शन घेतला तर त्याचे जर 15 क्वेश्चन चुकले, तर 15 क्वेश्चन जर चुकले तर प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क कमी होतात. तर 15 गुणिले 2 टोटल किती गेले, 30 मार्क गेले. आणि टोटल तर 40 क्वेश्चनचा पेपर, 40 प्रश्नांचा काय होता, पेपर होता. मग 40 मध्ये 15 क्वेश्चन चुकले, त्याचे खाली किती उरले, 25 क्वेश्चन. आणि प्रत्येक क्वेश्चनला 5 मार्क पडतात बरोबर याला. मग 25 5 किती आहे, 125. मग या 125 मधून जर तुम्ही 30 वजा केले, 125 मधून जर 30 वजा केले तर बरोबर 95 मार्क त्याला पडू राहिले. तर तुम्ही याला ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने सांगितलं प्रश्न. तुम्ही थोडंसं रिपीट करून पहा. का पेपरचा प्रोजेक्ट तर तुम्ही ऑप्शनने सोडवा किंवा तुम्ही या पद्धतीने सोडवा.
या पद्धतीने कसा सोडवायचा आहे, असं गृहीत धरायचं का 40 क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चन बरोबर आला तर मार्क पडायला पाहिजे होते 200, पण मार्क पडले 95, म्हणजे 200 म्हणून 95 गेले, 105 मार्कांचा लॉस आहे आपला. मग आता तुम्हाला माहिती आहे, मी जर एक प्रश्न सोडवला, तो जर बरोबर आला तर 5 मार्क भेटणार आहे आणि तो जर चुकला तर 2 मार्क कमी होणार आहे. तसं पाहायला गेलं तर जर प्रश्न चुकला तर तसं पाहायला गेलं तर आपलं 7 मार्कांचा लॉस आहे. मग ते 105 ला तुम्ही 7 ने भाग दिला, याचा अर्थ 15 क्वेश्चन आपले चुकीचे असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, एका गॅरेज मध्ये काही मोटरसायकली व काही कार आहेत. वाहनांची एकूण संख्या 42 आहे व त्यांची चाके मोजल्यास ती 144 भरतात. तर आता पहा, गेल्या आपण 3-4 व्हिडिओ लेक्चर पासून कुठ प्रश्नच बघतोय आणि प्रत्येक टायमाला असे प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मी आतापर्यंत 2023 मध्ये जेवढे काही पेपर झाले तेवढ्यांचे सगळे कुठ प्रश्न बाजूला काढून आणले आणि ते सगळ्यांमध्ये तुम्हाला काही पॅटर्न सारखा दिसतोय, जसं की कोंबड्या गायी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आता पहा, मोटरसायकली आणि कार. आता तुम्हाला माहिती आहे कारला 4 चाकं असतात, मोटरसायकलला 2 चाकं असतात, त्याप्रमाणे. आता पहा, वाहनांची एकूण संख्या 42 आहे व त्यांची चाके मोजल्यास ती 144 भरतात. असे असल्यास गॅरेज मध्ये किती मोटरसायकल आहेत? ठीक आहे, मग याचं तुम्हाला मी शॉर्टकट मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पण सांगितला, आता या व्हिडिओ लेक्चर मध्ये पण सांगतो. तर जर आपल्याला कारची संख्या काढायची असेल तर कारची संख्या कशी काढणार आहे, एकूण चाक आहे 144, त्याच्यामधून तुम्ही काय करणार आहे, जे काही एकूण संख्या आहे 42, त्या 42च्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले 42, 2 गुणिले 42 तुम्ही काय करणार आहे, वजा करणार आहे आणि पूर्ण याला तुम्हाला 2 ने भाग द्यायचा आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल 144 मायनस 42 दुने 84, छेदामध्ये किती आहे, 2 आहे, 4 मधून 4 गेले 0, 14 मधून 8 गेला 6, छेदामध्ये किती आहे, 2 आहे. 2 ने भाग दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का कारची संख्या किती आली, कारची संख्या आली 30. पण आपल्याला विचारलंय मोटरसायकलची संख्या किती आहे. मग आपल्याकडे टोटल तर 42 वाहनं होते, त्याच्यामध्ये 30 कार आहे, उरले किती, 12 मोटरसायकल. किती उरल्या, 12 मोटरसायकल उरल्या. ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर पाहिजे. तर हे शॉर्टकट लक्षात ठेवा, शॉर्ट ट्रिक्स पाठ करून ठेवा. मी तुम्हाला सांगितलंय शॉर्टकटने पण सॉल्व्ह करता येते, ऑप्शनने पण सॉल्व्ह करता येते, ॲलिगेशन मेथडने पण सॉल्व्ह करता येते आणि बेसिकने पण सॉल्व्ह करता येते. अशा 4 पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करता येतोय. आपण कोणती तरी एक मेथड चांगली पक्की करून ठेवा, कारण पॅटर्न रिपीट होत असतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला अशा टाईपचा पॅटर्न रिपीट होईल म्हणजे होईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा, आता हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे, वाचण्यात मोठा आहे, समजण्यात पण थोडासा वेळ लागतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातले काही की पॉइंट्स आहे, की पॉइंट्स तुम्हाला जर पकडता आले आणि स्वतः काहीतरी किमती मानतात जर तुम्हाला आल्या आणि त्याला जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय याच्यामध्ये करता आलं तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकता. जसं की बघा, मी पूर्ण प्रश्न वाचतोय. लुसीकडे जिनीत आणि जया यांच्या असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. दुपटीपेक्षा 10 नारळ कसे कमी आहेत. जयाकडे जिनीतच्या दुप्पट नारळ आहेत. जे जे की पॉइंट्स आहेत त्याला मी अंडरलाईन करतोय. लुसीने जिनीतला 15 व जयाला 5 नारळ दिली, तर जिनीत व जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्येइतकी नारळ असतील. तर जिनीतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या किती? ठीक आहे, आता तुम्हाला विचारलंय जिनीतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या किती. तर हा प्रश्न मला असं वाटतं बेसिकनं जाण्यापेक्षा काहीतरी मानण्यापेक्षा ऑप्शनने गेलं तर लवकर ऑप्शनने सुटणार आहे. जसं की बघा, मी असं गृहीत धरतोय का झेनिथ आहे. ठीक आहे, झेनिथला मी झेड वापरतो, जयाला मी जे वापरतो. आता मी असं गृहीत धरतो का झेनिथकडे 10 नारळ आहे, म्हणजे पहिला ऑप्शन असा धरला मी गृहीत का झेनिथकडे काय 10 नारळ आहे. तसा पण मला ऑप्शन 10 घ्यायचा नव्हता, मी मानताना झेनिथकडे 10 नारळ आहे असंच मानणार होतो, पण लकीली पहिला ऑप्शन पण 10 आहे, मी 10च घेऊन पाहिला. ठीक आहे, मग आता झेनिथकडे आपण काय केलं, 10 नारळ आहे असं गृहीत धरलं. तर जयाकडे झेनिथच्या दुप्पट आहे, मग याच्याकडे जर 10 असेल तर जयाकडे दुप्पट असणार आहे. दुप्पट म्हणजे 10च्या दुप्पट. 10च्या दुप्पट किती आहे तुम्ही म्हणा सर, 10च्या दुप्पट आहे 20.
हे काय असणार आहे, तर हे सुरुवातीचे नारळ आहे. काय आहे, हे सुरुवातीचे नारळ आहे. ठीक आहे, म्हणजे झेनिथकडे 10 आहे, त्याच्या दुप्पट काय आहे, जयाकडे 20 नारळ आहे. आता महत्वाचा परत एक पॉइंट आहे का लुसीकडे, आता लुसीला एल मानतो, लुसीला एल मानतो. ठीक आहे, मग लुसीकडे झेनिथ आणि जया, लुसीकडे झेनिथ आणि जया. मग आता पहा, झेनिथ आणि जया यांच्या असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा गुणिले 2, 10 नारळ कमी आहे, -10. मग तुम्हाला माहिती आहे का या दोघांकडे मिळून किती नारळ आहे, तुम्हाला सर 10 आणि 20, 30, 30च्या दुप्पट पहा, 30 गुणिले 2 वजा 10, मग 30च्या दुप्पट किती झाले, 60, 60 मधून 10 गेले, याचा अर्थ लुसीकडे 50 नारळ आहे. किती आहे, लुसीकडे 50 नारळ आहे. आपल्याला कळलं की लुसीकडे 50 नारळ आहे. आता नंतर काय होतं पहा, नंतर काय होतंय पहा, पुढे सांगितलंय लुसीकडे सुरुवातीला असलेल्या अर्ध नारळ, कधी लुसीने झेनिथला 15 नारळ दिली. आता पहा, लुसीने झेनिथला 15 नारळ दिली, म्हणजे याचा अर्थ लुसीच्या इथं 15 नारळ कमी होतील आणि झेनिथकडे 15 नारळ वाढतील. ओके, त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि जयाला 5 नारळ दिली, इथं लुसीकडून अजून 5 नारळ कमी होईल आणि 5 नारळ जयाकडे जातील, मग इथं 5 नारळ वाढतील. आता तुमच्या लक्षात येतंय का 50 मधून 15 आणि 5 20 गेले, तर खाली राहिले 30 नारळ नंतर लुसीकडे. झेनिथकडे किती झाले, 10 + 15 25 झाले आणि जयाकडे किती झाले, 20 + 5 25 झाले. आता सगळ्यात महत्वाचं क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळ, आता लुसीकडे सुरुवातीला किती नारळ होती, लुसीकडे सुरुवातीला होते 50 नारळ. ओके, सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील दोघींकडे पण, मग 50 4 दे, हिच्याकडे पण 25 आहे आणि 50 4 दे, हिच्याकडे पण 25 आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगितलंय झेनिथकडे सुरुवातीला किती नारळ होते, आपण झेनिथचे सुरुवातीचे नारळ मानले होते 10, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 1 आहे. काय तुमचा ऑप्शन नंबर पहिला, ऑप्शन पहिलंच आहे 1 आहे. ठीक आहे, थोडस विचार करा, प्रश्न क्रॉस व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला लवकर हे प्रश्न सुटणार आहे. जर तुम्ही समीकरण मांडत बसले तर बराच वेळ हा प्रश्न सोडवण्यात जाईल. त्यापेक्षा काय करा, थोडस ऑप्शनचा विचार करा, थोडस लॉजिकचा विचार करा आणि थोडस क्वेश्चन पूर्ण क्रॉस व्हेरीफाय करण्याचा विचार करा. जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 25-25 म्हणजे अर्धे अर्धे नारळ यांच्याकडे झालेले आहे. ठीक आहे, बरं, प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय मी आता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन पण तुमचा रिपीट झालाय, रिपीट झालाय तो, पुढे पहा. आता हा पण क्वेश्चन रिपीटच झालाय वाटतं, म्हणजे 2 क्वेश्चन माझ्याकडून रिपीट झाले आहे. एकच मिनिट थांबा. हा, दोन्ही क्वेश्चन आपले इथे रिपीट झाले. आता पुढे पहा, शेवटचा क्वेश्चन आहे पहा. शेवटचा क्वेश्चन काय सांगतो पहा, का शेवटचा क्वेश्चन असा आहे, ससे व मोर मिळून 18 आहेत, त्यांच्या पायांची संख्या 52 आहे, तर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत. तर मोर काय, तर मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत. आता ससे आणि मोर मिळून किती आहे, 18 आहे आणि त्यांच्या पायांची संख्या किती आहे, 52 आहे. याला तुम्ही आता ऑप्शन नाही जाऊ शकत ना, याला तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही याला आपली तीच मेथड वापरा. जसं की आता पहा, सशाला 4 पाय असतात आणि मोराला काय असतात, 2 पाय असतात. मग एकूण ससे का असे काढायचे, तर एकूण ससे बरोबर मी तुम्हाला सांगितलंय, फक्त नाव बदलू राहिले. सायकल, मोटरसायकल, कार, कोंबड्या, गाई, ससे, मोर, वाघ, नंतर काय येऊ शकतो, 2 पायाचा प्राणी, माणूस, असं पण येऊ शकतं. ठीक आहे, मग आता ससे कसे काढणार तुम्ही, एकूण 52 आहे, त्याच्यामधून दुप्पट करून, दुप्पट कोणचे करायचे, 18चे, 2 गुणिले 18 आणि त्याला भाग द्या फक्त 2 ने. मग 52 मायनस 8 गुणिले 36 भागिले 2. मग आता तुम्हाला कळतंय 36 आणि 4 40 म्हणजे 16. 52 म्हणून 36 गेले 16, 16ला तुम्ही जर 2 ने भाग दिला तर 2 1 2, 2 8 16. म्हणजे ससे किती आहे, तर तुम्ही म्हणा सर ससे एकूण किती आहे, 8 आहे. मग ससे 8 आहे, तर तुम्हाला सांगितलं काय, तर मोर किती आहे, तर मोर किती असणार आहे, तर मोर असणार आहे पहा, टोटल 18 होते, 18 मधून 8 ससे गेले तर मोर असणारे 10. पण तुम्हाला काय विचारलंय, मोर सशांपेक्षा कितीने कमी अथवा जास्त.
मग सशांपेक्षा मोर कितीने जास्त आहे? 2 ने जास्त आहे. म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4, 2 ने जास्त आहे. ठीक आहे. तर हे होते सगळे कुठ प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल, त्याचं जर प्रश्नाचं विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे.